विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण दुसरे अभ्यासणार आहोत मित्रांनो. आणि हा प्रकरण जो आहे याच्यातील 2 भाग आपण करणार आहोत. आज आपण पहिला भाग बघूया या प्रकरणातील, आणि हा पहिला भाग झाल्यानंतर लगेच दुसरा भाग तुम्हाला बघायला मिळेल. चला तर बघूया आपण प्रकरण दुसरे, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. तर या प्रकरणात आपण काय काय शिकणार मित्रांनो? तर यामध्ये सजीव आणि जीवन प्रक्रिया कशा चालतात याचा अभ्यास करणार, सजीव आणि त्याची ऊर्जा निर्मिती कशी होते याचा अभ्यास करणार आहोत, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा यांचा अभ्यास आपण करणार. त्याचबरोबर पेशी विभाजन म्हणजे काय आणि एक जीवन प्रक्रिया आहे. तर या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास या प्रकरणात आपण करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, थोडं आठवलं तर, अन्नपदार्थ व त्यातील पोषकतत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात? तर अन्नपदार्थ आणि त्यात असलेले पोषक द्रव्ये शरीराच्या वाढीसाठी, शरीरातील प्रक्रिया, जीवन प्रक्रिया पार पाडण्यासाठी उपयोगात येत असतात. संतुलित आहार जे आहे त्या शरीरासाठी काय महत्वाचे असते? कारण की संतुलित आहारामध्ये शरीराला आवश्यक ती सर्व पोषक द्रव्ये असतात, म्हणून ते आवश्यक असते. स्नायू शरीरात कोणकोणती कार्य पार पाडतात? तर अनेक प्रकारची कार्य स्नायूची, जे आपण प्रकरणात अभ्यासणार आहोत मित्रांनो. तर सुरुवातीला बघूया आपण की सजीव आणि जीवन प्रक्रिया, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस काय आहे, तर याबद्दल आपण आता अभ्यास करणार आहोत. तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्यरत असतात. उदाहरणार्थ पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था, यासोबत शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव जे आहेत आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयात करत असतात, हे तुम्हाला माहिती आहे. जे शरीरामध्ये विशिष्ट ज्या संस्था आहेत त्यामध्ये पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था आहे, नियंत्रण संस्था आहे. अशा पद्धतीच्या अनेक संस्था शरीरामध्ये कार्य करत असतात. मग ही सर्व यंत्रणा जी आहे प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये समान पद्धतीने कार्य करत असते. यासाठी त्यांना अखंडपणे ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते. मग हे ऊर्जा स्रोत कुठून मिळतं? मग त्यांना तर कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने जे आहेत, हे जे अन्न पदार्थ आहेत हे ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत. बघा, ऊर्जेचे मुख्य स्रोत कोणते? तर कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने. आणि प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकेच्या मदतीने ऊर्जाही मिळवली जाते. म्हणजेच तंतुकणिके जे आहे या तंतुकणिकेच्या सहाय्याने या पदार्थांच्या मार्फत ऊर्जाही मिळवली जाते. त्याचबरोबर ऊर्जा निर्मिती फक्त अन्न घटकच लागतात असे नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता असते. आणि हे सर्व घटक जे आहेत परिवहन संस्थेद्वारे पेशीपर्यंत पोहोचवले जातात. नियंत्रण संस्थेची सर्व प्रक्रियेवरती नियंत्रण असतेच. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते आणि सर्व क्रियांच्या कार्यासाठी ही ऊर्जा जी गरजेची असते, ऊर्जेची गरज भासतच असते. आणखी मित्रांनो, आपण आणि इतर प्राणी जे आहेत हे फळे आणि भाजीपाला सेवन करतात, बरोबर. वनस्पती स्वतःचे पोषण स्वतःसाठी करतात, यासाठी अन्न निर्मिती करतात ते स्वतः. काही अन्न ते स्वतः वापरतात आणि उर्वरित अन्न काय करतात? फळे, पाने, खोड, मुळ्यामध्ये ते साठवून ठेवत असतात, बरोबर. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थाचे आपण सेवन करतो आणि त्यापासून विविध पोषक म्हणजेच कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ जे आहेत हे जे आहेत जीवनसत्व आणि क्षारही मिळत असतो. यासाठी आपण कोणकोणते पदार्थ खातो बरं तुम्हालाही सांगता येईल. अनेक प्रकारचे पदार्थ, उदाहरणार्थ बघा, मग दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखे. त्याचबरोबर धान्य, मध, बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपल्याला कर्बोदके मिळतात. कर्बोदकामधून आपल्याला 4 कॅलरी पर किलोग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. रिकाम्या जागेमध्ये विचारतात की कर्बोदकापासून आपल्याला टिंब एवढी ऊर्जा मिळते. तर किती मिळते? 4 किलो कॅलरी दर किलोग्रॅम. ही ऊर्जा जी आहे ही नेमकी कशी मिळवली जाते याचा अभ्यास आपण आता करूया. ठीक आहे. तर या प्रकरणामध्ये आपण जे शिकणार आहोत, तुम्ही पाहिलं असेल की बरेचसे खेळाडू जे असतात, अनेक खेळामध्ये खेळाडू खेळताना काही वेळा मध्यंतर घेऊनही पदार्थाचे सेवन करतात. काही पदार्थ चघळत राहतात बघा.
असे पदार्थ खेळाडू का घेत असावे त्याचं कारण आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर शोषण म्हणजे काय, शोषण क्रिया कशी घडते नेहमी. शोषण म्हणजे काय, आम्ही सगळे शोषण करतो, मात्र शोषण म्हणजे काय, वातावरणातील ऑक्सिजन आत घेणे शरीराच्या आत आणि शरीरातील कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे, याला म्हणतात शोषण. मग शोषण क्रियेत असताना कशा पद्धतीने ऊर्जा निर्मिती होते बरं, ते आपण आता शिकून घेऊया. ठीक आहे, म्हणजेच काय, सजीव व ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीने होते. ठीक आहे, मग सजीव आणि हे तुम्हाला चित्र दिसत असेल बघा, की सजीवामध्ये शोषण हे शरीर स्तर आणि पेशी स्तर या दोन स्तरावर होते. शोषण कुठे होते, शरीर स्तरावरती आणि पेशी स्तरावरती, या दोन स्तरावरती शोषण हे होत असते. शरीर स्तरावर होणाऱ्या शोषणामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये देवाणघेवाण होत असते. बघा, शोषणामध्ये काय होतं, शोषण यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होत असते. तर पेशी स्तर जे आहे, पेशी स्तरामध्ये काय होतं, तर पेशी स्तरामध्ये ऑक्सिजनच्या मदतीने किंवा त्याच्याशिवाय त्या पदार्थाचे ऑक्सिडीकरण केले जाते. बघा, अशा पद्धतीने मानवामध्ये म्हणजे सजीवामध्ये शोषण जे आहे शरीर स्तर आणि पेशी स्तरावरती पार पाडले जाते. आणि आता हे सगळं झाल्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहे की आपण जे अन्न खातो त्यातून प्रामुख्याने कर्बोदकाचा उपयोग जो आपल्याला कशासाठी, तो दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. जे कर्बोदके ही फार महत्वाची आहे. दैनंदिन जीवनात आपल्याला कर्बोदकाचा उपयोग हा दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी होतो. आणि ती जी ऊर्जा आहे ही एटीपीच्या स्वरूपात मिळवली जाते. एटीपी म्हणजे काय, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. मग त्यासाठी पेशीमध्ये काय होतं, ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते आणि यालाच म्हणतात पेशी स्तरावरील शोषण. बघा, पेशी स्तरावरील शोषण म्हणजे काय, तर दररोज जे मिळणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात मिळवली जाते. त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते, याला म्हणतात पेशी स्तरावरील शोषण. मग सजीवामध्ये काय होतं, पेशी स्तर जे आहे या पेशी स्तरावर होणारे प्रकार, शोषणाचे प्रकार हे दोन आहेत. सजीवामध्ये पेशी स्तरावर होणारे शोषण दोन प्रकारचे असते. कोणते दोन प्रकार, मग एक जे आहे त्याला म्हणतात ऑक्सिशोषण. ऑक्सिशोषण म्हणजे काय, ज्या शोषणामध्ये ऑक्सिजनचा सहभाग असतो त्याला म्हणायचं ऑक्सिशोषण. आणि दुसऱ्या प्रकारचं शोषण त्याला म्हणतात विनॉक्सिशोषण. विनॉक्सिशोषण म्हणजे काय, या ज्या शोषणामध्ये ऑक्सिजन सहभाग घेत नाही त्याला म्हणायचं विनॉक्सिशोषण. तर मित्रांनो, ऑक्सिशोषण जे आहे हे 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिशोषणामध्ये 3 टप्प्यामध्ये ग्लुकोज जे असते त्याचे ऑक्सिडीकरण होत असते. चला तर आपण बघूया मग कशा पद्धतीने 3 टप्प्यामध्ये ऑक्सिडीकरण होते. तर पहिला टप्पा आहे त्याला म्हणतात ग्लुकोज विघटन, म्हणजेच काय, ग्लायकोलिसिस. कशा पद्धतीने ग्लायकोलिसिस क्रिया घडते बघा, तर पेशीद्रवामध्ये घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये काय होतं, ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होते आणि विघटन झाल्यानंतर त्यापासून काय तयार होतं, तर पायरुव्हिक आम्ल तयार होते. त्यानंतर एटीपी, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. बघा, ऑक्सिशोषणाचे 3 टप्पे बघतो आपण, त्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं. कसं होतं बघा, मग पहिल्या टप्प्यामध्ये ग्लुकोजचे विघटन होते. त्या विघटनात काय केलं जातं की या पेशीद्रवामध्ये घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होते आणि विघटन होऊन त्यापासून काय काय तयार होतं, पायरुव्हिक आम्ल, एटीपी, NADH2 याचा फुल फॉर्म आपण नंतर बघणार आहोत, आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. या प्रक्रियेत तयार झालेले जे पायरुव्हिक आम्ल आहे, सुरुवातीला तयार झाले, या पायरुव्हिक आम्लाचे रेणू जे आहेत ॲसेटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतर केले जातात. बघा काय होतं, पायरुव्हिक आम्ल जो आहे ते पायरुव्हिक आम्लाचे रेणू ॲसेटिल कोएन्झाइम या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात आणि या प्रक्रियेवेळी काय होतं, कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू तयार होतात. झाली पहिली प्रक्रिया, ग्लुकोजचे विघटन. काय काय होतं ग्लुकोजच्या विघटनामध्ये,
परत बघूया आपण ग्लुकोजच्या विघटनामध्ये काय काय प्रक्रिया घडते. तर या प्रक्रियेमध्ये पायरुव्हिक आम्लाचे ॲसिटिल कोएन्झाइम हे या रेणूमध्ये रूपांतर होते. त्यावेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू तयार होतात. ठीक आहे. आता पुढे काय घडतं बघा. दुसरा प्रकार दुसरा जो टप्पा आहे तो आहे ट्रायकार्बोझिलिक आम्ल चक्र. त्याला क्रेब्स सायकल असे म्हणतात. मग क्रेब्स सायकल मध्ये काय होतं बघा. पहिल्या टप्प्यामध्ये तयार झालेला जो ॲसिटिल कोएन्झाइम ए आहे, हा ॲसिटिल कोएन्झाइम हे याचे जे रेणू आहेत हे तंतुकणिकेमध्ये जातात मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि तेथे गेल्यावर काय होतं, तेथे त्यावरती ट्रायकार्बोझिलिक आम्ल चक्र, याला क्रेब्स चक्र म्हणतात, ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. बघा दुसऱ्या टप्प्यात काय होतं की ॲसिटिल कोएन्झाइम ए चे जे रेणू आहेत ते तंतुकणिकेत जातात. तंतुकणिकेत गेल्यावर त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक आम्ल, ट्रायकार्बोझिलिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. आणि या अभिक्रियेद्वारे काय होतं मित्रांनो, ॲसिटिल कोएन्झाइम ए च्या रेणूतील ॲसिटिल जे असते त्या ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होऊन जाते. आणि ऑक्सिडीकरण झाल्यानंतर काय होतं, त्याद्वारे मग काय काय तयार होतं, CO कार्बन मोनॉक्साईड, पाणी, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात. हा दुसरा टप्पा पूर्ण होतो ट्रायकार्बोझिलिक आम्ल चक्रामध्ये. ठीक आहे. आणि पुढचा टप्पा जो आहे तो आपण बघूया. तो टप्पा म्हणजेच त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन वहन साखळी प्रक्रिया. या टप्प्यात काय काय घडतं मग इलेक्ट्रॉन वहन साखळी प्रक्रियेमध्ये, तर इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया सुद्धा ही तंतुकणिकेमध्येच राबवली जाते. ठीक आहे. तंतुकणिकेमध्ये राबवली गेल्यानंतर तंतुकणे वरील प्रक्रियाची आहे, या प्रक्रियेच्या वेळी तयार झालेले जे NADH2 आहे, या NADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATP चे रेणू मिळतात. आणि या प्रक्रियेमध्ये ATP च्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचे रेणू सुद्धा तयार होत असतात. अशा पद्धतीने ऑक्सिशोषणामध्ये काय घडतं, ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होऊन जाते, म्हणजे विघटन होते. आणि ऑक्सिडीकरण झाल्यानंतर ऊर्जा बरोबरच काय काय मिळतं मग, CO2 आणि पाणी तयार होत असतात. अशा पद्धतीची ही जी प्रक्रिया आहे तंतुगुणक आणि ट्रायकार्बोझिलिक आम्ल चक्र आपण जे पाहिलं मागच्या मुद्द्यामध्ये ते. अशा हे 3 टप्प्यामध्ये ऑक्सिडीकरण प्रक्रिया पूर्ण होत असते. आता बघा मग नेहमी लक्षात, आता मागे बघ NADH2 म्हणजे काय, तर NADH2 याचा अर्थ बघा, NADH2 कोणाला म्हणायचं त्याचा आपण फुल फॉर्म बघूया. NADH2 म्हणजे काय, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. बघा NADH2 चा फुल फॉर्म काय, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. नंतर FADH2 म्हणजे काय, तर FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. हे फुल फॉर्म लक्षात ठेवायचं, तुम्हाला परीक्षेला विचारलं जातात. आणि हे प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी शोषणात मदत करणारे 2 सहविकर आहेत. हे सहविकर आहेत NADH2 आणि FADH2. आणि ATP म्हणजे काय मित्रांनो, तर ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजेच ATP. हा एक ऊर्जेचा स्रोत असा ऊर्जेने संपृक्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू असतात. ठीक आहे. हे एकमेकांना ज्या बंधाने जोडलेले असतात त्या बंधामध्ये ऊर्जा साठवली असते आणि या रेणूचा पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा ठेवलेला असतो. मग रासायनिकदृष्ट्या ATP जो आहे हा ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड पासून तयार झालेला असतो. ट्रायफॉस्फेटचा रेणू असून त्यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू, नायट्रोजनचा ॲडेनिन, व रायबोज हे पेंटोज शर्करा असते व 3 फॉस्फेटचे रेणू असतात यामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला ATPची थोडक्यात माहिती देता येईल. ठीक आहे. मात्र मित्रांनो ATP जे आहे याचं चलन कसं चालतं, ऊर्जेचे चलन, की तुम्ही अनुभवलं असेल की बऱ्याचदा ज्यावेळी उपवास किंवा उपोषण केलं जातं त्यावेळेस काय होतं, अशा परिस्थितीमध्ये शरीरात जर कर्बोदकाचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी काय केलं जातं, शरीरातील जे स्निग्ध पदार्थ असतात आणि प्रथिने असतात त्यांचा वापर केला जातो. मग स्निग्ध पदार्थाबाबत त्याचे रूपांतर
मेदा आम्लामध्ये केले जाते आणि प्रथिन जे आहे या प्रथिनाचे रूपांतर अमिनो आम्लात केले जाते. ठीक आहे. आणि मेदा आम्ले आणि अमिनो आम्ले जे आहेत ॲसेटिल कोएन्झाईम ए मध्ये रूपांतरित केली जातात नंतर, आणि मग ॲसेटिल कोएन्झाईम एच्या रेणूचे क्रेब चक्र अभिक्रियेद्वारे काय केले जातं, तंतुकणिकेमध्ये पूर्णतः ऑक्सिडीकरण केले जाते व ऊर्जा मिळवली जाते. अशा पद्धतीने उपासमार किंवा उपोषणाच्या वेळी शरीरामध्ये ऊर्जाही मिळवली जात असते मित्रांनो. हा मुद्दा तुम्हाला कळालाच असेल. त्यानंतर आपण मुद्दा बघणार आहे म्हणजे तो शास्त्रज्ञाची ओळख, परिचय शास्त्रज्ञांचा. तर शास्त्रज्ञ जे आहे क्रेब, त्यांची ओळख काय आहे, तर परिचय शास्त्रज्ञाची यामध्ये आपण त्यांची माहिती बघून घेऊया. या चित्रामध्ये आपल्याला दिसते की सर हेन्स क्रेब यांचा कार्यकाल 1920 ते 1981 पर्यंत होता. तर ग्लुकोज विघटन जे ग्लायकोलिसिसची प्रक्रिया, या प्रक्रियेचा शोध गुस्ताव्ह एमडेन, ओटो मेरहाफ आणि जॅकॉब पार्नास या 3 शास्त्रज्ञांनी त्यांच्या इतर सहकार्याने मिळवून लावला. यासाठी त्यांनी स्नायूवर प्रयोग केले. म्हणूनच ग्लायकोलिसिस प्रक्रिया जी आहे स्नायूवर, याला एमडेन मेरहाफ पार्नास पाथवे, EMP पाथवे असे म्हणतात, तिघांनी प्रक्रिया केल्यामुळे. आणि ट्रायकार्बोलिक आम्ल चक्र जे आहे ही चक्रीय अभिक्रिया जे सर हेन्स क्रेब यांनी शोधली, म्हणून चक्रीय अभिक्रियेला क्रेब चक्र असे म्हणतात. व त्याने या शोधासाठी 1953 साली नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला. ठीक आहे. या ठिकाणी मग लक्षात ठेवायचं, क्रेब चक्र का संबोधतात, कारण की ट्रायकार्बोलिक आम्ल जे आहे हे चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रेब यांनी शोधली, म्हणून या चक्रीय अभिक्रियेला क्रेब सायकल म्हणतात. त्यांना पारितोषिक कधी मिळालं नोबेल पारितोषिक, 1953 साली. ठीक आहे. जशा पद्धतीने आपल्याला त्या सायंटिस्टची माहिती बघता येईल. आणि आता पुढे बघणार आहे मित्रांनो आपण, ते म्हणजे हा जो तक्ता दिसतोय तुम्हाला, यामध्ये कर्बोदके, स्निग्ध पदार्थ जे आहेत आणि प्रथिने यांचे ऑक्सिशोषण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी घडते ते आपण या ठिकाणी अभ्यासूया. कशी प्रक्रिया घडते ती काही कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनापासून ऑक्सिशोषण करून ऊर्जा कशी मिळवली जाते. तर बघा, सुरुवातीला काय काय घडतं की जे कर्बोदके आहेत, स्निग्ध पदार्थाचे रूपांतर मेदा आम्लात केले जाते. ठीक आहे. नंतर मेदा आम्ल जे आहे, मेदा आम्लाचे रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये केले जाते. तसंच कर्बोदकाच्या बाबतीत कर्बोदकाचे रूपांतर ग्लुकोजमध्ये, ग्लुकोजचं विघटन होतं, विघटन झाल्यानंतर त्यापासून पायरुव्हिक आम्ल तयार होते, पायरुव्हिक आम्लापासून ॲसिटिल कोएन्झाईम. प्रथिनाच्या बाबतीत तसंच प्रथिनाचे रूपांतर, प्रथिनापासून अमिनो आम्ले तयार होतात आणि अमिनो आम्लापासून परत ॲसिटिल कोएन्झाईम. आणि हे जे चक्र आहे याला म्हणतात क्रेब चक्र. ठीक आहे. जशा पद्धतीने ॲसिटिल कोएन्झाईमवरती क्रेब चक्रामार्फत मग ऊर्जा मिळवली जाते, हे या ठिकाणी आपण सहजपणे अभ्यासू शकतो. ठीक आहे. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहे मित्रांनो की विनाऑक्सी शोषण करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती कशी होते. याआधी पाहिलं आपण ऑक्सी शोषण करणाऱ्या सूक्ष्मजीवांची निर्मिती कशी होती ते पाहिलं. आता विनाऑक्सी शोषण म्हणजे काय की हे जे सजीव आहेत हे ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. उदाहरणार्थ अनेक जीवाणू हे ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनाऑक्सी शोषणाचा अवलंब करावा लागतो. मग विनाऑक्सी शोषणाचे ग्लुकोज विघटन जे आहे ग्लायकोलिसिस आणि किण्वन प्रक्रिया फर्मेंटेशन हे 2 टप्पे असतात. म्हणजे विनाऑक्सी शोषणाचे 2 टप्पे कोणते, तर पहिला टप्पा ज्याला ग्लुकोज विघटन म्हणतात, दुसरा किण्वन फर्मेंटेशन. यात ग्लुकोजचे काय होतं, अपूर्ण विघटन होते आणि विघटन होऊन कमी ऊर्जा मिळत असते आपल्याला. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनातून तयार झालेले जे पायरुव्हिक आम्ल असते, जे पहिले ग्लुकोज होतं, ग्लुकोजचे विघटन होते, त्यापासून पायरुव्हिक आम्ल तयार होते आणि काही विक्रियांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लामध्ये काय होतं, इतर कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोल मध्ये काय होतं, रूपांतरित केले जाते. पायरुव्हिक आम्लाचे रूपांतर कशात होते नंतर, अल्कोहोल किंवा अल्कोहोल मध्ये किंवा कार्बनी आम्लामध्ये, आणि यालाच म्हणतात किण्वन म्हणजेच फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशनामध्ये काय होतं, कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतरित केले जाते. कोणाला, तर पायरुव्हिक आम्लाचे रूपांतर विक्रियाच्या सहाय्याने आम्लामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतरित करणे याला म्हणतात किण्वन प्रक्रिया.
आणि काही उच्चस्तरीय ज्या वनस्पती किंवा प्राणी असतात त्या ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीव सुद्धा त्यांच्या भोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिजन ऐवजी विनाऑक्सिजन शोषणाचाच विलंब करतात काही वनस्पती आणि प्राणी. उदाहरणार्थ, ज्यावेळी बीजांकुरण होत असते, बीजांकुरणाच्या वेळी काय होतं, जमीन जी आहे पाण्याखाली गेलेली असते आणि बुडली असेल तर काय होतं, बीजे जे आहे ते विनाशोषण करतात जमिनीच्या खाली पाण्याखाली. तसेच आपण सुद्धा व्यायाम करत असताना आपले मांसपेशी म्हणजे स्नायू जे आहेत हे विनाक्षी शोषण करतात. त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि आपल्याला थकल्यासारखे वाटते विनाक्षी शोषणामुळे, कारण लॅक्टिक आम्ल शरीरात तयार होते. अशा पद्धतीने विनाक्षी शोषणामार्फत ऊर्जा मिळवली जाते, मात्र ती कमी पडते. आणि यानंतर जो आपण पॉइंट बघणार आहे तो म्हणजे विविध अन्न घटक आहे त्यापासून काही ऊर्जा कशी मिळते. मग विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट. तर आपण मित्रांनो, गरजेपेक्षा जास्त खाल्लेले कर्बोदक पदार्थ जे आहेत ते शरीरामध्ये कुठे साठवले जातात, तर यकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात ते साठवले जातात. ठीक आहे. आणि प्रथिने कशापासून मिळतात, ती कशापासून बनलेली असतात, तो आपण हा मुद्दा पुढे बघूया. तर अमिनो आम्ले जे आहेत, अमिनो आम्लेचे अनेक रेणू हे एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला म्हणतात प्रथिन. प्रथिन म्हणजे काय, तर अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणतात. म्हणजे प्राणी पदार्थ जे आहेत, प्राणीपासून मिळणारे पदार्थ त्यांना प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना म्हणतात फर्स्ट क्लास प्रथिने. ठीक आहे. आणि प्रथिनापासून सुद्धा प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. मागच्या तासाला पाहिलं आपण की कर्बोदकापासून 4 किलो कॅलरी मिळते आणि या प्रथिनापासून किती ग्रॅम ऊर्जा मिळते आपल्याला, प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते ना. प्रथिनाचे पचन झाल्यानंतर त्यापासून अमिनो आम्ले तयार होतात आणि ही जी पचन झालेली अमिनो आम्ले आहेत ही शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव आणि पेशीपर्यंत ती पोचवली जातात. वेगवेगळे अवयव व पेशी त्यांना अमिनो आम्लापासून शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात. काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघूया. कशी प्रथिने तयार करतात, तर आपली त्वचा जी आहे, प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेले अमिनो आम्ले कोणकोणते आहेत, तर हाडामध्ये कोणते, मेलॅनिन तयार होते, रंगद्रव्य केरोटीन हे तयार होते. प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेले अमिनो आम्ले, त्वचेमध्ये मेलॅनिन, रंगद्रव्य, केरोटीन हे अमिनो आम्ले तयार होतात. हाडामध्ये ऑस्सिन, पेशीमध्ये प्रद्रव्य पटलातील प्रथिने आणि विविध विक्रिया तयार होतात. स्वादुपिंडामध्ये कोणते अमिनो आम्ले तयार, त्यामध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन तयार होतात. पेशिका ग्रंथीमध्ये विविध संप्रेरके असतात. स्नायूमध्ये ॲक्टिन आणि मायोसिन ही लवचिक प्रथिने असतात. ठीक आहे. त्याचबरोबर रक्तामध्ये हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंडे अशी प्रथिनेही तयार होत असतात आपल्या शरीरामध्ये. आणि मित्रांनो, गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले जे प्रथिने त्यापासून मिळालेले जे अमिनो आम्ले ते शरीरामध्ये साठवली जात नाहीत. काय होतं मग, त्याचे विघटन करून त्यात तयार झालेला अमोनिया जो आहे तो शरीराच्या बाहेर टाकला जातो आणि गरज असेल तर त्याचे रूपांतर दुसऱ्या उपयोगी पदार्थामध्ये जसे की ग्लायकोजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते. म्हणजे अशा पद्धतीने शरीरामध्ये विविध प्रथिनेही तयार होत असतात मित्रांनो. ठीक आहे. त्याचबरोबर आणखी काही स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात मग, तर मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू जे आहेत हे विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून त्यापासून स्निग्ध पदार्थ आहेत. बघा, स्निग्ध पदार्थ कसे तयार होतात किंवा स्निग्ध पदार्थ म्हणजे काय, तर मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ म्हणतात. मग आपण सेवन केलेले जे स्निग्ध पदार्थ आहेत त्याचे पचन होते आणि त्याचे रूपांतर नंतर मेदा आम्लामध्ये होते. मेदा आम्ल आणि अल्कोहोलमध्ये होत असते. मग मेदा आम्ले शोषली जातात आणि शरीरात सर्वत्र पोचवली जातात. मग वेगवेगळ्या पेशी त्यापासून त्यांना आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात. उदाहरणार्थ, पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे रेणू आवश्यक असतात. हे मेदा आम्लेपासूनच तयार केले जातात. या व्यतिरिक्त काय होतं, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, ऑल्डोस्टेरॉन यासारखी जी संप्रेरके आहेत
हे चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी मेदाम्लांचा उपयोग करत असतात. आणि स्निग्ध पदार्थापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते व हे रिकाम्या जागेत विचारतात. स्निग्ध पदार्थापासून प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा. रिकाम्या जागेत विचारतात प्रति पदार्थापासून आपल्याला टिंब एवढी ऊर्जा मिळते. तर स्निग्ध पदार्थापासून आपल्याला प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी इतकी म्हणजे जास्त ऊर्जा स्निग्ध पदार्थापासून. म्हणजे रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ शरीरात चरबीयुक्त संयुची ऊतीद्वारे साठवून ठेवले जातात. जशा पद्धतीने आपल्याला प्रथिनांची माहितीही बघता येईल. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं जसे मित्रांनो. आणि मग यापुढे जाऊन आपण महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार, तो म्हणजेच पेशी विभाजन. हा मुद्दा आपण या पाठातील दुसऱ्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत. इथपर्यंत व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. नमस्कार.